तुला जायचंय अयोध्येमध्ये जायचंय तुला. सरस्वती मातेनं सांगितलं ठीक आहे मी जाते, पण सांगितलं तू विद्येची देवता म्हणून नाही जायचं. अयोध्येमध्ये जायचं परंतु विद्येची देवता म्हणून नाही जायचं, की त्या ठिकाणी कुभावना निर्माण व्हावी असं काहीतरी षडयंत्र करायचं आणि तिथं तुला जायचंय. सरस्वती मातेला अयोध्येमध्ये पाठवलं. अयोध्येमध्ये पाठवल्याच्या नंतर सरस्वती माता अयोध्येला आली, परंतु एका हिवराच्या झाडावरती बसली. कोणत्या झाडावरती? हिवराच्या. म्हणून हिवराच्या झाडाखाली कोणतंच कार्य करू नये, कारण त्या हिवराच्या झाडापासूनच महाराज त्या मंथरेच्या मनामध्ये खूप भावना निर्माण झाली होती. हे सरस्वती मातेने निर्माण केली होती. कैकेयी सोबत आलेली तिची मैत्रीण, तिचं नाव आहे कुब्जा. तिला कुब्जा सुद्धा म्हणतात महाराज. मंथरा हिवराच्या झाडाखाली बसली होती. हिवराच्या झाडाखाली बसल्यामुळे त्या ठिकाणी सरस्वती माता होती. त्या सरस्वती मातेने त्या मंथरेच्या मनामध्ये खूप भावना निर्माण केली. इकडे जिकडे तिकडे आनंद होता. आनंद झाल्याच्या नंतर ही मंथरा त्या अयोध्येमध्ये गेल्याच्या नंतर अयोध्येमध्ये मंडप टाकलेला दिसला. मंडप टाकलेला दिसल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज घराला तोरण लावलेले दिसले. गुड्या उभ्या करताना दिसले. मंगलवाद्य वाजू लागले. मंगलवाद्य वाजवण्याचा आवाज त्या मंथरेच्या कानामध्ये घुमत होता. एका 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 गल्लीतून महाराज ती मंथरा पुढे पुढे प्रवेश करत होती. बघता 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 राज दरबारामध्ये गेली. राज दरबारामध्ये फुलांची सजावट केलेली होती. जो तो आपल्या छंदामध्ये त्या ठिकाणी महाराज आनंद उपभोगत होता. कौशल्य मातेला सुद्धा आनंद झाला होता. दशरथ राजाला तर फारच आनंद झाला होता. बघता 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 ही मंथरा कैकेयीच्या महालामध्ये गेली. कैकेयीच्या महालामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कैकेयीला विचारू लागले, अगं हा मंडप कशामुळे टाकलाय? तोरण घराला कशामुळे लावलेत? गुढी कशामुळे उभे केली? कैकेयीनं सांगितलं की माझा रामचंद्र त्या ठिकाणी राज्य गादीवर बसणार आहे. कैकेयीला एवढा आनंद झाला होता. काही लोक म्हणतात कैकेयी खराब होती. कैकेयी खराब नव्हतीच. फक्त महाराज त्या देवता लोकांनी कैकेयीच्या मनामध्ये दुर्भावना महाराज निर्माण केली होती. कुभावना. मंथरेनं सांगितलं, कैकेयी वेडी झालीस का? तू तुझ्या भरताचा विचार केला का? अगं दशरथ राजा कपटी आहे, कपटी असं म्हटल्याच्या नंतर कैकेयीनं खनखन कानाखाली मारले मंथरेच्या. खबरदार, माझ्या पतीविषयी जर असं बोलशील तर तुला कोणी अधिकार दिला माझ्या पतीला कपटी म्हणण्याचा? आमच्या घरामध्ये फूट पाडते काय? द्वंद्व निर्माण करते का काय? मला वाटतं एखादं जर आपल्या घरामध्ये जर द्वंद्व निर्माण करत असेल तर हीच शिक्षा आपण त्यांना केली पाहिजे. एखाद्याचं कुटुंब जर चांगलं चलत असेल तर आपल्याला कुणी अधिकार नाही दिला त्या कुटुंबाला तोडण्याचा, त्या कुटुंबाला भंग करण्याचा नाही दिला. दुसऱ्याच्या घरामध्ये बोट घालण्याचं महाराज आपली लायकी नाही. आपण ते कार्य करू नये. मंथरा मात्र हे कार्य करू लागला. एखादा व्यक्ती जर दुसऱ्याच्या घरामध्ये फूट पाडत असेल तर समजायचं हा मंथरेच्या कुळातला माणूस आहे. घरामध्ये फूट पाडण्याचं काम चालू होतं. काही ऐकत नव्हती. कानाखाली जोरात पडलेली होती. गाल चोळीत महाराज त्या ठिकाणी मंथरा शाब्दिक वार करू लागले. काही डोळे उघड, झोपी गेलीस का काय तू? उद्या तुला गुलामीमध्ये जीवन जगावं लागेल. रामचंद्र जर गादीवर जर बसला तर तुला कौशल्याच्या सिंहासनाची सेवा करावं लागेल. गुलामी करावी लागेल तुला कौशल्याची. कौशल्याचं नाव घेतल्याबरोबर त्या ठिकाणी कैकेयीच्या मनामध्ये थोडासा संकोच निर्माण झाला. संकोच निर्माण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज मंथरेकडे कैकेयी पाहू लागली. मंथरा रडू लागली. रडत असताना महाराज अंतःकरण भरून आलं कैकेयीचं सुद्धा. कारण माझ्या माहेरची आहे नाही, जिनं माझ्यासाठी सगळं आयुष्य अर्पण केलं, ते काहीतरी हिताची गोष्ट सांगत असेल म्हणून महाराज त्या
कैकईनं मंथरेला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर जी मंथरेच्या मनामध्ये विचार चालू होते तेच विचार त्या ठिकाणी कैकईच्या महाराज मनामध्ये घुसले. एका मिनिटामध्ये कैकई म्हणू लागली, माझा रामचंद्र राज्य गादीवर बसल्याच्या नंतर मला फार आनंद होईल. त्याच कैकईचा चेहरा महाराज पडला, काळा झाला. आणि कैकई मात्र मंथरेला म्हणू लागली, मंथरे काय केलं पाहिजे मी आता सांग. मला गुलामगिरी नकोय, मला त्या सिंहासनाची सेवा नाही करायची, मला गुलामगिरी करायची नाही. मला मी काय केलं पाहिजे ते सांग आता. मंथरेनं महाराज थोडस स्मित हास्य केलं आणि सांगितलं, राणी सावध होय, बरं झालं तुझ्या मनामध्ये हे विचार आले. भरत जर तुझा मुलगा जर असेल तर माझी इच्छा आहे भरताला राज्य गादी मिळाली पाहिजे. आणि तुझ्याकडे 2 वर शिल्लक आहेत राजाचे, 2 वर. राजाला 2 वर माग. काय केलं पाहिजे मी? केस मोकळे सोड. केस मोकळे सोडले महाराज. काळे वस्त्र परिधान कर. काळे वस्त्र परिधान करायला दिले. कोणाला? कैकईला. काळे वस्त्र परिधान केले महाराज. केस मोकळे सोडले. गोप भवनामध्ये जाऊन ते कैकई महाराज बसलेली आहे. इकडे अयोध्येमध्ये आनंद वातावरण होतं. सिंहासन महाराज सजवलेलं होतं. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळे साधू येत होते. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रातून वेगवेगळ्या पाणी त्या ठिकाणी आणलं जात होतं. गंगाजळ आणलं जात होतं. मात्र एक सेवक पळत गेला आणि दशरथ राजाच्या कानामध्ये काहीतरी पुटपुटू लागला. महाराज, कैकईनं मात्र तुम्हाला कोपभवनामध्ये बोलवलेलं आहे. दशरथ राजाच्या अंतःकरणामध्ये सरकण केलं. अरे, एवढा आनंदाचा प्रसंग चालू आहे आणि एवढ्या आनंदाच्या प्रसंगामध्ये कैकई कोपभवनामध्ये काय करते? म्हणून राजा त्या ठिकाणी सिंहासनावरून उठलेला आहे. सिंहासनावरून उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज राजा कैकईच्या महालामध्ये गेला. कैकईच्या महालामध्ये गेल्याच्या नंतर कैकई एका कोपऱ्यामध्ये काळे वस्त्र परिधान करून केस मोकळे सोडून बसलेली होती. कैकई जवळ गेल्याच्या नंतर दशरथ राजानं कैकईचा एक हात पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु कैकईनं तो हात पकडू दिला नाही. झटकून लावलं, बाजूला केलं. आणि मग मात्र दशरथ राजानं विचार मनामध्ये चालू होते काय असले हिच्या मनामध्ये. आणि मग सांगितलं, कैकई काय झालंस? का तू असं करतेस? का काळे वस्त्र परिधान केलेत? काही तुला मला माझ्याकडे मागायचं का? कैकई मात्र शाब्दिक वार करू लागले. महाराज, तुम्ही कपटी आहात. तुम्ही कपटी आहात महाराज. म्हणले असा आरोप घेऊ नको माझ्यावर. काय पाहिजे माग ना. सांगितलं, राजे माझे 2 वर शिल्लक आहे तुमच्याकडे. 2 वर काय 4 वर माग, मी द्यायला तयार आहे. कैकई म्हणले मला 4 नाही 2च पाहिजे. पहिला वर ऐका. सुनहु प्राण प्रिय भावत जी का देहु एक बर रही का. ऐका, माझा वर काय माहितीये का तुम्हाला? माझा पहिला वर असा आहे की भरताला राज्य गादीवर बसवा. भरताला राज्य गादीवर बसवा म्हणल्याच्या नंतर दशरथ राजाचा चेहरा पडला आणि दशरथ राजा त्या ठिकाणी खाली बसले. खाली बसल्याच्या नंतर दशरथ राजाला खाली बसल्याबरोबर कैकई पुन्हा महाराज जोर जोराने शब्दिक वार करू लागले. राजे, मी म्हटले ना तुम्ही कपटे आहे. भरत काही तुमचा मुलगा नाही का? आणि जर भरत तुमचा मुलगा जर असेल तर मग तुम्ही राज्यगादी भरताला का देत नाहीये? तुम्ही कपटी आहेत. राजे ऐका, माझा पहिला वर ऐकला तुम्ही, माझा दुसरा वर ऐका. आता कोणता वर आहे माझा दुसरा? तर दुसरा वर सांगू लागली त्या ठिकाणी कैकई. मांग दुसरा बरकर जोरी प्रभुनाथ मनोरथ मोरी. माझं मनोरथ पूर्ण करा. कोणता वर आहे? 14 बरस राघव वनवासी. 14 वर्षाचा रामचंद्र प्रभूला वनवासाला पाठवा. वनवासाला पाठवा म्हटल्याच्या नंतर मग मात्र दशरथ राजा त्या ठिकाणी खाली बसलेले आहेत.
खाली पडलेले आहेत, डोक्यावरचा मुकुट खाली पडला आणि मग त्या ठिकाणी दशरथ राजा मौन झाले महाराज, मौन, काहीच बोलत नव्हते. एकही शब्द महाराज त्यांच्या मुखातून बाहेर येत नव्हता. बघता 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 ही चर्चा महाराज त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषीकडे गेली. आणि वशिष्ठ ऋषीकडे गेल्याच्या नंतर वशिष्ठ ऋषींना कळालं की कैकेयी त्या ठिकाणी कोपभवनामध्ये, कैकेयीची इच्छा नाही की रामचंद्र प्रभू राज्यगादीवर बसणार म्हणून. तिची इच्छा आहे भरताला राज्यगादी दिली पाहिजे. आतापर्यंत महाराज सगळ्या अयोध्येवासीला कळालं होतं की राम आता उद्या राज्यगादीवर बसणार नाही, राम आता मात्र वनवासाला जाणार आहे. जे लोक आनंद साजरा करू लागले ते महाराज आता दुःखी झाले होते. जे लोक त्या ठिकाणी गुड्या उभ्या करून महाराज आनंद साजरा करू लागले तेच लोक आता नाराज होऊन महाराज खाली बसलेले होते. कोणीच कोणाला बोलत नव्हतं, फक्त एकच त्यांची क्रिया चालू होती, डोळ्यातून धारा, फक्त रडू लागले महाराज. मी नेहमी सांगत असतो, माणसानं रामासारखं जीवन जगलं पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझा राम मला हवा आहे. प्रत्येक माणसाचं महाराज सहवास प्रत्येक माणसाला लाभावा अशी इच्छा प्रत्येक माणसाला वाटली पाहिजे. अयोध्येतल्या लोकांना वाटू लागलं माझा राम अरण्यामध्ये गेला नाही पाहिजे. सगळ्याला माहित होता महाराज, परंतु रामचंद्राला हा समाचार माहित नव्हता. कौशल्याला हा समाचार माहित नव्हता. बघता 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 महाराज सुमंत त्या ठिकाणी रामरायाकडे गेले आणि रामरायाला म्हणू लागले, रामजी तुम्हाला त्या ठिकाणी दशरथ राजाने बोलवलेला आहे, दशरथ राजाने बोलवलेला आहे असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू कोपभवनामध्ये जातात. कोपभवनामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज भुवनामध्ये गेल्याच्या नंतर दशरथ राजा खाली पडलेले पाहिले आणि खाली पडलेले पाहिल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र मात्र दुःखी झाले. माझे वडील खाली पडलेले, काहीतरी कारण घडलं असं. बाबाला उठवण्याचा प्रयत्न करू लागले. वडिलाला विचारू लागले, बाबा काय झालं, का पडलात तुम्ही खाली? प्रत्येक महाराज मुलाचं कर्तव्य आहे बापाच्या जीवनातलं दुःख नष्ट करणं, हे मुलाचं कर्तव्य बरं काय, हे रामचंद्र प्रभू शिकवतात. माझ्या बापाचं दुःख मला घालवलं पाहिजे म्हणून रामचंद्र खाली बसल्याने चेहरा पडलेला आणि बाबाला बोलू लागले, बाबा काय झालं, काय तुम्ही असे झोपलेले, सुम घडी चालू आहे आणि सुम घडीवर असं तुम्ही का बरं नाराज झालात माझ्यावर, माझ्याकडून काही चुकलं का बाबा? मग मात्र काही बोलू लागले, रामा तुझे बाबा कपटी आहेत, तुझे बाबा बोलणार नाही, मी बोलते ना तुझ्याशी. मग मात्र रामचंद्र उठून उभे राहिले. कैकेयीचं दर्शन घेतात बघा. कोणाचं? सावत्र आई आहे महाराज. कैकेयीचं दर्शन घेतात ना आईला विचारतात, मा काय इच्छा आहे माझ्या बाबाची? कैकेयी सांगू लागली, रामा तुझ्या बाबाची इच्छा काय मला नाही सांगताना, परंतु माझी इच्छा आहे म्हणे. काय इच्छा आहे? तुझ्या बाबाकडे माझे 2 वर होते आणि ते वर मी तुझ्या बाबाला मागितले. म्हणे मा कोणते वर आहे तुमचे? सांगितलं की पहिला वर आहे की भरताला राज्यगादीवर बसवायचे आणि दुसरा वर असा आहे की तुला 14 वर्षापर्यंत वनवासाला जायचं. नाराज झालेले रामचंद्र प्रभू एका मिनिटामध्ये हसू लागले. मा काय उपकार केला तू मा माझ्यावर? मा माझी इच्छा नव्हती या राज्यगादीवर बसायची. किती त्याग म्हणावं लागलं मला. अरे जे प्रॉपर्टीसाठी भांडणं करणारे महाराज भाऊ रामचंद्राने शिकवलं, अरे बापाची आज्ञा जर असेल तर तुम्ही वनवासाला सुद्धा जा, सर्व संघात सर्व भोगाचा त्याग करा. मा माझ्या मनात इच्छा तू पूर्ण केली, मा किती उपकार केले तू माझ्यावर. आणि मग त्या ठिकाणी महाराज आईचं दर्शन घेतलं, दशरथ राजाचं सुद्धा दर्शन घेतलं. आणि मात्र आता मंद मंद पायानं महाराज त्या ठिकाणी राज दरबारामध्ये प्रभू रामचंद्र गेलेले आहेत.
वशिष्ठ ऋषींचा नमस्कार घेतला. वशिष्ठ ऋषींना समाचार कळालाच होता, पण वशिष्ठ ऋषींचं काहीच चालत नव्हतं. अयोध्येतले लोक महाराज रामचंद्राला बोलू लागले, रामा जाऊ नका तुम्ही वनवासाला. रामचंद्र महाराज वनवासाला जाणार आहे. सगळ्या अयोध्येला कळालं, सगळ्या प्रधानाला कळालं, सगळ्या सेवकाला कळालं, पण रामचंद्र वनवासाला जाणार आहे हे फक्त कौसल्य मातेला माहित नव्हतं. कुणाला? कौसल्यला. कौसल्य माता वाट पाहू लागली, माझा रामचंद्र आज येणार आहे, माझ्या रामचंद्राला मी माझ्या हाताने स्नान घालणार आहे. उद्या जर माझा रामचंद्र जर राज्य गादीवर बसला तर माझ्या रामचंद्राला माझ्या हाताने स्नान घालता येणार नाही, म्हणून मी माझ्या हाताने माझ्या रामचंद्राला स्नान घालणार आहे. आणि वाट पाहू लागली महाराज कौशल्या माता घरी. मी नेहमी सांगत असतो, माईसारखं प्रेम महाराज या जगामध्ये कोण करत नाही. एखादा गावातला व्यक्ती महाराज मृत पाहू द्या, एखादा तरणा बाण मुलगा मेलेला असू द्या, सगळ्या गावाला महाराज कळतं तो मुलगा मेलेला आहे, परंतु त्या माईला कळत नाही माझा मुलगा मेलेला आहे. महाराज डोळे महाराज वटारून महाराज त्या ठिकाणी मुलाची वाट पाहते ती आई. बरं तसंच ती कौशल्या माता, सगळ्या गावाला माहित आहे रामचंद्र वनवासाला जाणार आहे, परंतु त्या ठिकाणी कौशल्या मातेला माहित नव्हतं. वाट पाहू लागले ना. आता हळूहळू हळूहळू रामचंद्र त्या ठिकाणी महाराज कौशल्याच्या महालामध्ये गेले. कौशल्याच्या महालामध्ये गेल्याच्या नंतर आईनं पाहिलं महाराज. आईनं पाहिल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी पळत गेले आणि सांगितलं, रामा किती उशीर केला रे रामा. बाळा मी आज माझ्या हाताने तुला स्नान घालणार आहे. रामचंद्र प्रभू हसून म्हणू लागले, आई आता मला स्नान करायची गरज नाही ग, मला स्नान नाही करायचं. का रे रामा? अरे तुझा आज राज्याभिषेक होणार आहे, तू राजा होणार आहेस ना. तू जर उद्या जर राजा झाला तर मला तुझ्याजवळ कोणी येऊ देणार नाही ना रामा. म्हणून माई काय करू लागली, तोंडावून हात फिरू लागली महाराज. आईला माहित नव्हतं वनवासाला जायचं, तोंडावून हात फिरू लागली. बार बार मुख चुंबती माता. सारखं सारखं महाराज रामचंद्र प्रभूंचे मुके महाराज त्या ठिकाणी कौशल्य माता घेऊ लागली आणि म्हणू लागले, रामा तू असा का बोलतो रे, तुला स्नान का नाही करायचं? सांगितलं, आई माझ्या बाबाने मला फार मोठं राज्य दिलं ग. आई माझा प्रश्न आहे तुला. म्हणजे काय रामा? आई मग भरत माझ्यापेक्षा लहान आहे का मोठा ग? सांगितलं लहान आहे. आई मग आरण्य मोठं की लहान ग? सांगितलं अरण्य मोठंच आहे. मग मी जर मोठा असेल तर मला अरण्याचं राज्य मिळणं म्हणजे माझ्यासाठी चांगलं आहे. मला बाबांना मोठं राज्य दिलंय, मला 14 वर्षापर्यंत त्या राज्यामध्ये जायचं. आई मला 14 वर्षापर्यंत वनवास भोगायचा आहे. वनवास भोगायचा म्हटल्याच्या नंतर महाराज कौशल्य मातेच्या मनामध्ये सरकन केलं. महाराज त्या ठिकाणी कौशल्य मातेच्या डोळ्याला धारा लागले, म्हणू लागले, रामा तुला कुठे जायची गरज नाही, कुठे जायचं नाही तुला. कोणती कौशल्य तुला सांगणारी? मी सुद्धा राजाची राणी आहे, माझा सुद्धा काहीतरी अधिकार आहे. मी माझ्या पतीला तुझ्यासाठी वर मागते, मात्र तुला वनवासाला जाऊ देत नाही. वनवासाला जाऊ नको राम. वाटलं तर त्या कैकेयीच्या पुढे पदर पसरून मी भिक्षा मागते रामा. कैकेयीला म्हणते मी काय, नको धाडू वने राम. कैकेयी नको धाडू वने राम, नको धाडू वने राम. कैकेयी नको धाडू वने राम, नको धाडू वने राम. कैकेयी नको धाडू वने राम,
नको धाडू वनिरा पदर पसरविते तुझिया पुढते पदर पसरविते तुझिया पुढते देवळे वरदान नको धाडू वनेरा कै कै नको धाडू वनेरा नको धाडू वनेरा कै कै नको धाडू वनेरा माय म्हणू लागले रामा मी तुला सांगते ना मी तुझी आई आहे ती कौशल्या कोण सांगणार तिच्या पाया पडते तिच्या पुढे पदर पसरविते आणि तिला दान मागते की तुला वनवासाला पाठवू नको म्हणून आईचं अंतकरण होतं ना आईला सांगितलं रामानी आई नाही मला नाही थांबता येणार तुला माहित आहे ना माझ्या बाबाची इच्छा आहे मी वनवासाला गेलो पाहिजे आणि इच्छा असल्यामुळे माझ्या बाबाची इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे आणि मग त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्र अरण्याकडे जाण्याकरता महाराज निघू लागलेले आहेत परंतु लक्ष्मण भैयाला त्या ठिकाणी कळालं लक्ष्मण भैया त्या ठिकाणी महाराज लाल डोळे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी महाराज धावत येतात आणि भाऊला विचारतात दादा मला कळालं हे खरं आहे का तुम्हाला वनवासाला पाठवतात म्हणे आताच्या आता आम्ही त्या दशरथाला शिक्षा करतो म्हणे पोटात महाराज बापालाच महाराज त्या ठिकाणी विरोध करू लागले लक्ष्मण भैया परंतु त्या ठिकाणी रामचंद्राने सांगितलं नाही लखन वडिलांना जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये माणसानं समाधान राहिलं पाहिजे मला वनवासाला पाठवलं ना तर मी वनवासालाच गेला पाहिजे सांगितलं दादा जर तुम्ही वनवासाला जात जर असले तर मला सुद्धा तुमच्या सोबत यायचंय मला सुद्धा इथं राहायचं नाही पण सांगितलं नाही रे वनवास फक्त मला आहे तुला नाही ना वनवास मला आहे मीच गेलं पाहिजे वनवासाला तुला नाही यायचं सांगितलं नाही मला तुमची सेवा करण्याकरता यायचंय लक्ष्मण भैया सुद्धा त्या ठिकाणी महाराज वनवासाला जायला निघतात सगळ्याचा निरोप घेतला परंतु सीतेचा निरोप राहिला होता सीता मातेच्या महालामध्ये प्रभू रामचंद्र जातात आणि सीतेला त्या ठिकाणी महाराज सांगतात सीते आजपासून तुला इथं राहायचे 14 वर्षापर्यंत आणि 14 वर्षापर्यंत तुला माझ्या व्यतिरिक्त जीवन जगायचं बरं सीता माता म्हणते नाही स्वामी काय बोलताय तुम्ही मी तुमची सावली आहे आणि सावली कुठं देहाला सोडून राहते का मी तुम्हाला सोडून इथं राहणार नाही मलाही तुमच्या सोबत यायचंय माझ्या बाबांनी मला शिकवलेले अगं तुझ्या पतीच्या सुख दुःखामध्ये तू साथ दे सुखामध्ये मी तुमच्या सोबत होते आता तुमच्या जीवनामध्ये दुःख आलं म्हणून मी काय तुमची काय पाठराखण करणार नाही मी तुमच्या सोबत राहणार आहे म्हणून तुम्ही माझा निरोप घेऊ नका मी तुमच्या सोबतच येणार आहे सीता माता महाराज वर्णन करते
निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. मला न भीती वनवासाची, मला न भीती संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. माझा निरोप घेऊ नका, जिथं सीता असेल तिथेच राघव असेल, जिथे राघव असेल तिथेच सीता असेल. मला वाटतं ही सीता माता शिकवते आम्हाला की पतीच्या सुख दुःखामध्ये आपण साथ दिली पाहिजे. हे रामाने शिकवतं महाराज. सीता माताही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रासोबत जायला निघतात. आता 3 जण महाराज त्या ठिकाणी अरण्याच्या दिशेने जायला लागतात, परंतु त्या ठिकाणी सगळेच जण अयोध्यावासी मात्र प्रभू रामचंद्रासोबत यायला तयार होतात. सुमंतजी त्या ठिकाणी सुमंतला दशरथ राजाने सूचना दिली होती की रामचंद्राला रथामध्ये घेऊन जा, 2-3 दिवस त्या अरण्यामध्ये थांबा, लगेच वापस घेऊन या. सुमंतजीने रथ त्या ठिकाणी सजवलेला होता. रामचंद्र मात्र त्या रथाचा आधार घेत नाहीयेत. राजवाड्यातले जेवढे भूषण होते तेवढे काढून टाकले, वलकल्ले धारण केले आणि त्या ठिकाणी महाराज अरण्याच्या दिशेने जायला लागतात. जाता 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 सगळे अयोध्येवासी महाराज त्या ठिकाणी महाराज रामचंद्राला विरोध करू लागले. रामा, नका जाऊ तुम्ही अरण्यामध्ये, नको रे जाऊ राम राया, राम राया तुम्ही अरण्यामध्ये जाऊ नका. आणि तुम्हाला जर अरण्यामध्ये जायचं असेल तर मग आम्हाला आमचं काही खरं नाही, आम्ही या ठिकाणी देह सोडून देतो, प्राण सोडून देतो. प्राणनाथा, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. पण रामचंद्र प्रभू महाराज ऐकले नाही. महाराज त्या ठिकाणी अरण्याच्या दिशेने चालतात. पुढे 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 रामचंद्र चालतात. पाठीमागे लक्ष्मण भाई आहे, त्याच्या पाठीमागे सीतामाता आहे. सुमंतजी रथ मात्र सोबत घेऊन चालतात. रथामध्ये प्रभू रामचंद्र बसत नाहीयेत. रथाच्या पाठीमागे त्या ठिकाणी महाराज अयोध्यावासी सुद्धा असतात. आता एका नदीच्या तीरावर जाऊन प्रभू रामचंद्र महाराज मुक्कामाला थांबतात. तमसा नावाची एक नदी आहे, त्या नदीच्या तीरावर प्रभू रामचंद्र जाऊन मुक्कामाला थांबतात. रात्रभर महाराज त्या ठिकाणी कौशल्या मातेला सुद्धा झोप लागत नाही. दशरथ राजा सुद्धा महाराज दशरथ राजाला कळालं की माझा राम आता मला सोडून दिला. महाराज रामचंद्र महाराज सोडून गेल्याबरोबर त्या ठिकाणी दशरथ राजाच्या मुखामध्ये एकच शब्द होता, महाराज राम राम राम. रामाविन जीव व्याकुळ होतो, सुचत नाही का कसा मला सोडून गेला राम, कसा मला सोडून गेला राम, कसा मला सोडून गेला राम, कसा मला